नमस्कार मित्रांनो, छत्रपती संभाजीनगरमध्ये बीड बायपास परिसरात आलोकनगरमध्ये इथे हे एक सुंदरसं मिनी बंगलोसारखं रो हाऊसेस आहे. पूर्ण प्रकारे हे 5 रो हाऊसेस आहे. याच्यातून हा एक पहिला आहे, हा दुसरा, हा तिसरा आणि हा इकडचा चौथा रो हाऊस आहे. पूर्ण प्रकारे 4 रो हाऊसेस आहे. तुम्ही बाहेरून बघू शकता कशा प्रकारे सुंदर हे काम केलेलं आहे. या ठिकाणी आपण एंटर केल्यावर ही जी दिशा आहे एंट्रन्सची, ही पश्चिम दिशा आहे आणि ज्या ठिकाणी ती ईस्ट आहे आणि ही वेस्ट आहे, वेस्ट फेसिंग आहे. आतमध्ये आपण आता बघू शकतो इथे प्रचंड मोठी पार्किंग दिसायला भेटते तुम्हाला. पार्किंगमध्ये सहज प्रकारे एक मिनिट इथे मोठी पार्किंग बघायला भेटेल. पार्किंगमध्ये वरती मग तिथे एक एरिया सोडलेला आहे. त्याच्यानंतर खाली पूर्णपणे ही पार्किंग आहे. याच्यामध्ये स्पेशियसली इनोवा जी आहे, सध्या लेटेस्ट झालेली इनोवा, पूर्ण एक इनोवा याच्यामध्ये सहजपणे बसू शकते. त्याच्यानंतर तुम्ही इथे बघू शकता या ठिकाणी तुम्हाला इथे बाईक पार्किंग दिसेल. या ठिकाणी सहजपणे 3 बाईक सहज बसून जातील. इथे बोर दिलेला आहे, इथं झाडं वगैरे आहे. त्याच्यानंतर एंट्रन्स केल्यावर एंट्रन्सला इथं डोर येतो आणि आपण एंटर आतमध्ये झाल्यावर इथे तुम्हाला प्रचंड मोठा असा हॉल इथं बघायला भेटतो. हॉलला इथे विंडो आहे पलीकडनं. इथे आतमध्ये आल्यावर तुम्हाला हॉलमध्ये प्रशस्तपणे जागा बघायला भेटते. इथे एक असं यांनी फर्निचर केलेलं आहे, हे घर गेलेलं आहे. इथे वरती तुम्हाला स्पॉट लाईट वगैरे दिलेले आहे. अँड त्याच्यानंतर तुम्ही इथे बघू शकता इथे स्टेअर्स आहे. इकडनं सीडी वर गेलेले आहे, स्टेअर्स वर जाण्यासाठी. आणि आता या डायरेक्शनला इथे किचन आहे, ती ईस्ट फेसिंग आहे. तिकडनं जे दिशा आहे तर ते पूर्व दिशेच्या अनुसार प्रॉपरली इथं बेसिन वगैरे आणि वास्तुशास्त्राप्रमाणे इथे हे ओटा वगैरे किचनचं तयार करण्यात आलेलं आहे. इथे एक विंडो दिलेली आहे व्हेंटिलेशनसाठी. त्यानंतर इथे डोर आहे, पाठीमागं जागा आहे. बॅक साईडला इथे जागा आहे. त्याच्यानंतर समोर इथे हे यांनी एक फर्निचर वर्क केलेलं आहे. एक डेमो घर आहे मित्रांनो. याच्या बाजूला 3 साईड्स अवेलेबल आहे. हा एक गेलेला आहे. त्याच्यानंतर आपण या साईडला आल्यावर बघू शकतो किचनमध्ये इथं किचन आहे. किचनच्या या डायरेक्शनला एक बेडरूम तुम्हाला दिसायला भेटते. हे छान प्रकारे प्रशस्त एरिया असणारा बेडरूम आहे. तुम्ही इथंही बेड ठेवू शकता किंवा तुम्ही इथंही बेड ठेवू शकता किंवा आपण इथंही कोपऱ्यामध्ये या ठिकाणी बेड ठेवू शकतो किंवा मध्यभागी बेड ठेवू शकतो. इथे एक विंडो येते आणि मुख्य गोष्ट म्हणजे याला सज्जा आणि वरती सिलिंगचं वगैरे पूर्णपणे सिलिंगचं वगैरे काम झालेलं आहे आणि याला इथे सज्जा वगैरे क्रिएट केलेला आहे. छोटं इथं फर्निचर वगैरे होऊ शकतं, ड्रेसिंग रूम वगैरे, वॉर्डरूम खूप छान प्रकारे इथे होतं. तर हा एकंदरीत एका फ्लोअरवर अशा प्रकारे इथे हॉल, तुम्हाला प्रशस्त मोठा हॉल तुम्हाला इथं हॉल बघायला भेटतो. हॉलच्या साईडला इथं तुम्हाला किचन येणार. प्रश्न आला मित्रांनो टॉयलेट बाथरूमचा, तर तुम्हाला हे आहे बेडरूम. इथे या साईडला किचन आहे, हे बेडरूम आहे आणि याच्यामध्ये हे जे आहे पूर्ण डिझाईन याच्या आतमध्ये यांनी छान प्रकारे एक टॉयलेट बाथरूम बसवण्याचा प्रयत्न केलेला आहे. इथे इंडियन टॉयलेट बाथरूम आहे, शॉवर वगैरे दिलेला आहे आणि एरिया पण चांगला आहे. आय थिंक याला डोर येणार, याला बंद करून बघतो. असं तर बंद होणार नाही. यस, हे बघा हे हॉलमधून अशा प्रकारे दिसतं. आता मोठी मेन मित्रांनो वरती बघितलं नाही आपण, वरती बघू शकता इकडनं डायरेक्टली वरती वॉल आहे आणि इकडनं एक हे वरती मोठं झुंबर दिलेलं आहे. इकडनं बंगला टाईप हा आउटपुट बाल्कनी, हा पूर्ण हा स्लॅब दिलेला आहे. आणि आता आपण इकडनं वरती जाऊ. अशा प्रकारे इथं तुम्हाला एक स्पेस भेटतो. या स्पेसमध्ये तुम्ही याला युटिलाइज करू शकता. इथे फर्निचर वगैरे, सीड्यांच्या खाली
काही स्टोर रूम कसं तुम्ही याला तुम्ही इथे तुमचं एक छोटंसं स्टोर एरिया करू शकता. सिलेंडर्स वगैरे गॅसचे सामान जे आहे किराणा वगैरे ते तुम्ही इथं ठेवू शकता. गॅसचे सिलेंडर ठेवू शकता. तेल आहे कुठलीही गोष्ट तुम्ही इथं त्याला यूज करू शकता. पण आता वर जाऊ. वर इकडनं आल्यावर आम्ही इथं आम्ही आलेलो आहे फर्स्ट फ्लोअरवर. बघू शकता सुंदरचं इथं काम केलेलं आहे ग्रेडिंगचं. आणि इथे वरती छानसं सिलिंगला इथं झुंबर दिलेलं आहे. जेव्हा येणार तेव्हा खूप छान दिसणार. इकडनं आपण खाली बघू शकतो. हे आपण आता इथं होतो घेऊन जा. एंट्रन्स इकडनं एंट्रन्स केल्यानंतर या साईडला बघू शकता आपण. इकडनं एक बेडरूम येतं. आतमध्ये आपण गेल्यावर याला पूर्ण एक वुडन स्टाईलमध्ये याला टाईल्स वगैरे केलेले आहे. वरती सीलिंग पण आहे दिलेली. सीलिंग आणि लाईट्स वगैरे सगळं झालेलं आहे. त्याच्यानंतर इथं पूर्ण हा बेडरूम येतो. इथे विंडो येते. खूप छान हवा येते येतात इकडनं. व्ह्यू पण खूप छान आहे. समोर इकडनं रोड येतो. आणि इकडनं हे आहे. इकडनं आपण एंटर केलं. आता एंट्रन्स केल्यानंतर इथं हा एक बेडरूम येतो. त्याच्यानंतर इथं हे आता याचं काम बाकी आहे. इथे पूर्ण एक छान प्रकारे डिझाईनमध्ये डोर येणार. आणि ही एक छोटीशी इथं बाल्कनी, वाईड बाल्कनी येणार. याच्यामध्ये तुम्ही इथे झाडं वगैरे लावू शकतात. वरती पूर्ण सीलिंग वगैरे झालं आहे काम. झाडं वगैरे लावू शकतात. छान प्रकारे इथं संध्याकाळी बसायला तो सनसेट पॉईंट आहे मित्रांनो. ही ईस्ट आहे, ती वेस्ट डायरेक्शन आहे. तो सनसेट पॉईंट आहे. इकडनं खूप सुंदरपणे जो सनसेट तो दिसायला भेटतो. समोरचं कन्स्ट्रक्शन बाकी आहे. ते पण प्लॉट्स आहे. ते केव्हा जातील हे नाही माहीत. परंतु या हाईटच्या वर इकडनं हा जो व्ह्यू आहे हा खूप छान व्ह्यू तुम्ही बघू शकता. आणि खाली तुम्ही तो बघू शकता. इथं खाली हा पूर्णपणे रोड आहे. आणि हे एंट्रन्सचा गेट आहे. मला इकडनं दाखवतो. हे इथं हा टॉयलेट बाथरूम सेटअप दिलेला आहे. या बेडरूमसाठी जे आहे टॉयलेट बाथरूम ते इथे दिलेलं आहे. या डायरेक्शनला इथे टॉयलेट बाथरूम दिलेलं आहे. ते पण प्रशस्त मोठं आहे, छोटं नाही आहे. मोठा स्पेस आहे. याच्यामध्ये काम चालू आहे. आणि ह्याला पण वरती सिलिंग वगैरे केलेली आहे. त्याच्यानंतर आपण इकडनं आलो. आपण आत्ता इकडनं आलो खालून. आपण इकडनं आल्यानंतर आपण आता असं या डायरेक्शनला जाऊ. तर मित्रांनो हे बघा, खाली एक बेडरूम, वरती हे सेकंड बेडरूम टॉयलेट बाथरूम. इथे एक टॉयलेट बाथरूम येतं. हे कॉमन म्हणू शकतो आपण. हे पण स्पेशियस आहे. त्याच्यानंतर पुन्हा इथे एक बेडरूम आहे. हे एक बेडरूम तुम्हाला येतं इथे या साईड डायरेक्शन. जे तुम्हाला सीलिंग वगैरे काम दिलेलं आहे. सज्जा नाही भेटणार याच्यामध्ये. पूर्ण सेम खाली जेवढे साईजचं बेडरूम होतं त्या साईजचं इथे बेडरूम येतं. हे तिसरं बेडरूम आहे, थर्ड बेडरूम आहे. त्याच्यानंतर आपण इकडनं आल्यानंतर डायरेक्शनला तुम्हाला इथे चौथं बेडरूम बघायला भेटतं. थोडं साईजमध्ये छोटं आहे. परंतु मुलांसाठी म्हणा किंवा 1-2 लोकांसाठी, 2 मुलांसाठी ड्रॉइंग रूम म्हणून खूप छान प्रकारे वापरला जाऊ शकतो. अशा प्रकारे हे आहे. पूर्ण हा प्रोजेक्ट आहे 4 BHKचा. इकडनं आल्यावर आपण पुन्हा वरती जाऊ स्टेअर्सवर. स्टेअर्सला इथे वरती एक विंडो दिलेली आहे टॉवरला. आणि हे छानसं इथे डोर आहे. इकडनं आपण वरती येतो. गाईज लोकेशन हे बघा ना, सीन क्लाउड्स फॉर्मेशन अँड ते ढगं वगैरे सगळं क्लाउड फॉर्मेशन अँड बहुत सुंदर दिसतंय. हे टेरिस आहे. हे पलीकडचे टेरिस आहे. तिकडचं हे जो मी जिथं उभा आहे तुम्हाला जे दाखवतो ते विकले गेलेलं आहे. सोल आउट आहे. इकडचे जे 3 उरलेले 1, 2, 3 ते बाकी आहे. यांचं काम बाकी आहे. हा फर्स्ट एक पूर्ण बनून तयार झालेला आहे.
समोर मी ते हे छान प्रकारे इथं डिझाईन दिलेली आहे. हे सगळे NA44चं लेआउट आहे. NA44 प्रॉपर्टीज आहे. त्याच्यानंतर तुम्ही इथं बघू शकता हे टॉवर आहे. हे टॉवर आहे, त्याच्यावरती टाकी दिलेली आहे आणि हा खूप छान असा प्रकल्प आहे. मला बाहेरून पण दाखवतो. आपण आता खाली जाऊ आणि एकदा बाहेरचा याचा लुक बघून घेऊ.